हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचा क्लास एकदम फ्रीमध्ये घेतला जात आहे, ज्याचाच आजचा आपला 38वा दिवस आहे. ह्याआधी आपण 37 क्लास पूर्णपणे घेतलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये आरीवर्क शिकवलेला आहे. जर तुम्हाला सुद्धा आरीवर्क शिकायची इच्छा असेल, तुमचं स्वतःचं ब्लाऊज आरीवर्क करायचं असेल, तर हे व्हिडिओ माझे नक्कीच बघा, ज्यामध्ये तुम्हाला मी आरीवर्कशी रिलेटेड पूर्ण माहिती दिलेली आहे. एक व्हिडिओ पहिलेपासून बघा, जेणेकरून ह्या व्हिडिओमध्ये काही अडचणी येणार नाहीत. तर आज आपण कशा प्रकारचं वर्क बघणार आहे ते बघूयात. गेल्या वेळेस आपण अशा पद्धतीची चंद्रकोर बघितलेली आहे गेल्या क्लासमध्ये. मी ही चंद्रकोर पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला शेअर केलेली आहे. तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ही चंद्रकोर बनवता येईल. आजच्या कामासाठी लागणारं साहित्य बघूयात. आपला साधा मशीनचा थ्रेड घ्यायचा आहे, सुई घ्यायची आहे वुडनची, आणि अशा प्रकारचे 2 मोती घ्यायचा आहे, ज्याचा व्हाईट कलर एकाचा आहे आणि एक गोल्डन कलरची मोती मी घेतलेली आहे. असा चॉक पण तुम्ही इथे घेऊ शकता. आता मी मागील व्हिडिओमध्ये अशा प्रकारे गळ्यावरती कशा प्रकारे आपल्याला वर्क करायचं हे दाखवलेलं आहे. हे एकदम रफमध्ये छोट्या साईजमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मोठ्या साईजमध्ये सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव्हजच्या बॉटमला डिझाईन कशी बनवायची हे बघणार आहोत. मण्यांचा यूज करून कशा पद्धतीने आपण बॉटमला सिंपल अशी डिझाईन बनवून घेऊ शकतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे. ह्याच पद्धतीने मी इथे छोट्या साईजमध्ये दाखवलेले आहे, तुम्ही सेम ह्याच पद्धतीने मोठ्या साईजवरती वर्क करून घेऊ शकता. इथे आपल्याला सर्वात पहिले एक लाईन ओढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीची मी एक लाईन ओढून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा एक पेन्सिलने अशी लाईन ओढून घ्या, जेणेकरून ती आपली डिझाईन एकदम स्ट्रेटमध्ये तयार होईल. आता जिथे आपला बॉटम असतं ना, फुल स्लीव्ह जी असते ना, तिथे आपला बॉटम असतो ना, त्या साईडची मी ही डिझाईन दाखवलेली आहे. आपला दंडघेर जिथे असतो तिथे आपण अशी सिंपल अशी डिझाईन बनवून घेऊ शकतो. तर आपण ह्या 2 थ्रेड मी तुम्हाला दाखवलेले आहेत. ते की जरी थ्रेड आहे, एक कॉटनचा आहे आणि एक पॉलिस्टर थ्रेड आहे. तर मी इथे पॉलिस्टर थ्रेड वापरलेला आहे, की ज्यामध्ये थोडीशी असं खेचल्यानंतर त्यामधून तार येतो असा मी थ्रेड इथे वापरलेला आहे. आणि त्याला असे गाठ देऊन घेत आहे. 2 ते 3 अशा आपल्याला गाठी द्यायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थित अशी जाड गाठ आपल्याला भेटून जाईल आणि ते धागा सुई टाकल्यानंतर वरती येणार नाही. त्यामुळे असे 2-3 गाठी तुम्ही ते देऊन घ्या. अशी गाठ देऊन झाल्यानंतर आपल्याला हे रिंगच्या खाली ठेवून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम इथे आपल्याला नेहमीप्रमाणे मी इथे आयरनची निडल वापरलेली आहे ह्या धाग्यासाठी, कारण का हा धागा थोडासा हार्ड असतो, त्यामुळे मी वुडनची सुई वापरलेली नाही. अशा प्रकारे आपल्याला खालच्या साईडला हात धरून असा वरती धागा खेचून घ्यायचा असतो. तुम्हाला हे जर कळत नसेल तर मागील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता ही स्टार्टिंग आपल्याला करण्याच्या अगोदर काय करायचं असते, अशी जरी थ्रेडची जी आहे ना, आउटलाईन करून घ्यायचं असते. इथे मी 2 आउटलाईन करून घेणार आहे. तुम्ही 2 किंवा 3 त्यापेक्षा 4-5 अशा लाईन करून घेऊ शकता. नेहमी तुम्हाला ही आउटलाईन नक्कीच करायचं आहे. मागील गळ्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेली आहे की तुम्हाला आउटलाईन प्रत्येक वेळेस करायचं आहे. कसं आहे, स्टिचिंगसाठी आपल्याला थोडंसं फॅब्रिक हवं असतं, त्यामुळे थोडेसे 2 लाईन 3 लाईन आपल्याला इथे जरी थ्रेडने आउटलाईन करून घेणे खूप गरजेचे आहे. ही आउटलाईन चेन स्टिचची आहे. तुम्हाला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने चेन स्टिचची आउटलाईन करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी एक टाका खालून मी टाकून घेत आहे आणि वरती काढत आहे. सुई आपल्याला सरळ पकडायची आहे, जेणेकरून ते टाके जे आहेत ना ते अडकत नाहीत कापडमध्ये. जर तुम्ही सुई थोडीशी वाकडी वगैरे झाली तुमची, तर ते बार 1-2 वेळेस असं अडकण्याचा चान्स असतो. त्यामुळे तुम्ही कसं करायचं, एकदम स्ट्रेट अशी सुई पकडायचं आहे आणि अलगद वरती धागा खेचून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण चेन स्टिच तयार करून घेऊयात. जर तुम्हाला चेन स्टिच जमत नसेल, तुम्ही ह्या व्हिडिओवर पहिल्यांदाच आला असाल, तर तुम्ही मागील व्हिडिओ चेन स्टिचचा नक्की बघा. तर इथे लास्टला मी तुम्हाला दाखवते, इथे आपल्याला एंड नॉट देऊन घ्यायचं आहे. आता थोडंसं आपलं इथं काम संपलेलं आहे, त्यामुळे मी एंड नॉट देऊन घेत आहे. आता परत इथून पुढे आपल्याला आणखी एक चेन स्टिच टाकायचं आहे. मी ते 2 चेन स्टिच टाकून घेतलेले आहेत. बघू शकतात अशा प्रकारे 2 चेन स्टिच मी इथे टाकलेले आहेत. अशा स्टिच तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तुम्ही ते 3-4 पर्यंत सुद्धा स्टिच टाकून घेऊ शकता.
हे स्टिचिंगसाठी खूप आपल्याला महत्त्वाची टिप आहे. जे काही मी टिप्स सांगत असते तुम्ही नक्की फॉलो करा आणि आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला. चॅनलवरती नवीन आला असेल, चॅनलमध्ये काही अडचणी वाटत असतील तर नक्की विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा नक्की करा. आता आपण काय केलेलं आहे, व्हाईट मोती घेतलेला आहे आणि इथे आपण साधा मशीनचा जो थ्रेड आहे ना तो घेतलेला आहे. खालच्या साईडला रिंगच्या आपल्याला हात ठेवून घ्यायचा आहे आणि वरती धागा असा अलगद खेचून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला अशी सुई घ्यायची आहे. इथे मी वुडनची सुई वापरलेली आहे आणि त्यामध्ये एक एक मणी आपल्याला इथे सोडायचा आहे. एकपेक्षा जास्त सोडू नका, कारण का त्या आपल्या कामामध्ये फिनिशिंग जर तुम्हाला दिसायचं असेल तर तुम्ही एक एक मणी टाकायचा आहे. अशा प्रकारे एक एक मणी मी टाकून घेत आहे. इथे मी पहिली लाईन जी आहे ना आपली ती व्हाईट मोत्याने करून घेतलेली आहे. तर तुम्ही या जागी शुगर बीट्ससुद्धा वापरू शकता. शुगर बीट्ससुद्धा वापरल्याने खूप छान असा लुक येतो. तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतीही तुम्ही मोत्यांचा किंवा बीट्स कोणतेही प्रकारचे बीड्स वापरून इथे वेगळा लुक देऊ शकता. मी तुम्हाला इथे व्हाईट मोत्यांचा यूज करून दाखवलेला आहे. अशा प्रकारे सुंदर सुंदर बीड्स आपल्याला यूज करून खूप सुंदर अशा वेगवेगळ्या डिझाईन्स क्रिएट करता येतील. तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच बघायचा आहे व्हिडिओ आणि पूर्ण हेच फॉलो करायचं आहे आणि पूर्ण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये आरीवर्क शिकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे व्हाईट मोती स्टिच करत आहोत. एक एक मोती आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे. ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा स्टिच करायचं आहे. आता पहिली लाईन आपण इथे व्हाईट मोत्यांची देऊया आणि दुसरी लाईन आपण इथे गोल्डन मोत्याची करून देऊन घेऊया. हे स्टिच देते वेळेस अशा प्रकारे तुम्हाला बिलकुलच गॅप ठेवायचा नाही आहे आणि एकदम खेचून पाठीमागे थोडंसं मण्याला खेचायचं आहे आणि पुढे मग टाकून घ्यायचं आहे. हे तुम्हाला मागील बरेच व्हिडिओमध्ये मी शिकवलेलं आहे मणी कशा प्रकारे स्टिच करायचं आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. अशा प्रकारे आपण पूर्ण आउटलाईन म्हणजे लाईन कवर करून घेऊया मोत्यांची आणि इथे लास्टला आपण एंड नॉट देऊन घेऊया. जेवढे मणी आपल्या डिझाईन्समध्ये ॲडजस्ट होतील तेवढेच तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे आणि लास्टला इथे आपण एंड नॉट जे आहे ते देऊन घेऊया. धागावरती घ्यायचं आहे आणि एंड नॉट खाली नॉट जे आहे ना ते खेचून पॅक करायचं आहे. आता हे मणी जे आहेत ना आपले ते मोती मी सुईमध्ये भरून घेतलेले आहेत आणि पूर्ण एक एक स्टिच करत आहे. अशा प्रकारे आपल्याला एक एक मोती स्टिच करायचा आहे. मण्यांमध्ये बिलकुलच गॅप ठेवून घ्यायचा नाही आहे. व्यवस्थित आपल्याला हळूवार खालचा धागा खेचून घ्यायचा आहे. एखाद्या वेळेस आपला धागा अडकतो तर काही गडबड करायची काही गरज नाही. अलगद अशी सुईवरती खेचायचा आहे 1-2 वेळेस, मग तो हळूवारपणे निघून जातो आणि जर अडकलाच तर ते सुई आपल्याला बार सरळ अशी पकडावी लागेल, जेणेकरून तुमचा धागा नेहमी काय अडकणार नाही. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे करायचं आहे. आणि एखाद्या वेळेस आपला जो धागा आहे ना मशीनचा तो खराब पण होतो. मग त्यासाठी काय करायचं, आपण जिथे खराब झालेला आहे तिथे व्यवस्थित वरती काढून घ्यायचं आहे आणि परत तिथून आपल्याला एखादा मणी काढून परत काम करायचं आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आरीवर्क करण्यासाठी सोपं जाईल. कसं आहे, मण्याचं काम असल्यामुळे थोडंसं वेळ तर लागणारच आहे. त्यामुळे हळूवारपणे तुम्ही हे काम करा. नवीन शिकत असाल तर तुम्हाला थोडंसं अवघडच जाईल, पण तुम्ही जशी प्रॅक्टिस कराल ना ते तुम्हाला सोपं वाटत जाईल आणि तुमचा हात पण रुळला जातो. त्यामुळे तुमचं काम सुद्धा फास्ट होईल. आता आपण नेक्स्ट लाईन जी आहे ना ती आपली व्हाईट मोत्याने करून घेऊया, म्हणजे थोडंसं वेगळा सुंदर असा आकार येतो. तुम्ही कसं आहे ना आरीवर्क जर शिकलात तर तुम्हाला वेगवेगळ्या अशा स्वतःच्या मनाने सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स क्रिएट करता येतील. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे बीड्स यूज करून वेगवेगळा असा इथे लुक देऊ शकता. इथे मी व्हाईट मोती, परत गोल्डन मोती, त्यानंतर परत व्हाईट मोती अशा प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे. हे तुम्हाला स्लीवच्या बॉटमला जे आपण सिंपल अशी आउटलाईन करून घेतो ना स्टार्टिंगची, तर तिथं तुम्हाला हे यूज होईल. तुम्हाला की हे आपल्याला कुठे यूज करायचं आहे, तर हे तुम्ही कोणत्याही साईडला यूज करू शकता. जसं आपण गळ्यावरती डिझाईन करून घेतली होती राऊंडमध्ये, तशीच इथे आपण स्ट्रेटमध्ये बाहीवरती कशी प्रकारे डिझाईन टाकायचं हे बघितलेलं आहे. तर हे आपण मोठ्या सुद्धा ब्लाऊज पीसवरती बघणार आहोत, पण एक प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला इथे छोट्या आकारामध्ये दाखवत आहे. हे आपलं रफ असणार आहे, जे की तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही जर प्रॅक्टिस केल्या तर तुमच्या कामामध्ये आणखी खूप फिनिशिंग येईल. तर तुम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत चला. व्हिडिओमध्ये काही अडचणी
काही अडचणी व्हिडिओमध्ये येत असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून विचारू शकता आणि तुम्हाला सुद्धा असे वेगवेगळे व्हिडिओ बघायला आवडतील का ते हे नक्की कमेंट करून सांगा। आणि पुढचे क्लास आपले नियमितपणे येत राहतील तर तुम्ही नक्कीच बघा आणि पूर्ण फ्रीमध्ये आरी वर्क शिकून घ्या। तर अशा प्रकारे मी एंड नॉट देऊन झालेली आहे। तुम्ही बघू शकतात एकदम फिनिशिंगने इथे आपलं काम करून झालेलं आहे। मण्यांमध्ये कुठेही तुम्हाला जास्तीचा गॅप दिसत नाही, एकदम इक्वल आपले मणी लावून झालेले आहेत। सिंपल आपण अगोदर स्टार्टिंग केलेली आहे जरी थ्रेडने, त्यानंतर व्हाईट मोती, मग त्यानंतर गोल्डन मोती आणि त्यानंतर व्हाईट मोती, अशा प्रकारे मी तुम्हाला ही डिझाईन दाखवलेली आहे। तुम्ही सुद्धा ह्याच प्रकारे प्रॅक्टिस करून बघा। तुम्ही कसं आहे ना, क्लासमध्ये जे काही शिकवलेलं आहे ते नक्कीच लगेच प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते रोजच्या रोज काम कव्हर होऊन जाईल। असं नाही की जास्तीचं काम तुम्हाला एकदाच करायचं नाही, थोडंसं काम रोज डेली करत जायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही सेम ही डिझाईन करून बघा। आजच्या क्लासमध्ये आपण हे पूर्ण डिटेलमध्ये शिकलेलं आहोत। तर नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला अजून काही नवीन शिकायला भेटेल, तर पूर्ण व्हिडिओज आपले नक्की बघत चला। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। पुढच्या व्हिडिओमध्ये असेच छान छान माहिती मी घेऊन येणार आहे, त्यासाठी नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूयात, बाय बाय।